श्री स्वामी समर्थ। आज पुण्यतिथी सप्ताहाचा चौथा दिवस। सलग 3 दिवस मठातील त्या दिव्य ऊर्जेत घालवल्यानंतर आज पुन्हा स्वामींच्या भेटीची ओढ लागली आहे। हे सुंदर रस्ते आणि आजूबाजूची ही हिरवळ बघून मन कसं प्रसन्न झालं। आज प्रवासात एक गोष्ट सारखी मनात येते, आपण जेव्हा स्वामींकडे जातो तेव्हा आपण नक्की काय घेऊन जातो आणि काय सोडून येतो। आजचा हा स्वामी दरबार हे केवळ मंदिर नाही तर ही शक्ती आहे। स्वामींच्या या मूर्तीकडे बघताना असं वाटतं की ते आपल्या डोळ्यातून आपल्याशी संवाद साधत आहेत। कधी कधी आपण आयुष्यात इतके हरतो की आपल्याला वाटतं आता काहीच शक्य नाही, पण त्याच वेळी कानावर शब्द ऐकू येतात, अशक्य हे शक्य करतील स्वामी। तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही तर तो संकटात सापडलेल्या जीवासाठी एक आधारवड आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं वाक्य आपल्याला जगायचं बळ देतं। जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा तो प्रत्येक शब्द आपल्या भोवती एक ऊर्जेचे कवच तयार करतो। ज्याचं कोणी नाही ना त्याचे स्वामी आहेत। तारक मंत्र म्हणजे संकटाच्या काळोखातील उजळलेला एक दिवा आहे। आपण कितीही थकलो हरलो तरी स्वामींचा हा मंत्र आपल्याला पुन्हा उभा राहण्याचं बळ देतो। विनाकारण काळजी करू नकोस, तुझे रडणे मला ऐकू येत आहे, हे ऐकल्यावर मनावरचे ओझे क्षणात हलके होते। जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण स्वामींसाठी तुम्ही त्यांचे बाळ आहात, म्हणून विश्वास ठेवा। जिथे तुमचे प्रयत्न संपतात तिथे त्यांची कृपा सुरू होते। मठाच्या प्रवेशद्वारावर आपण एक पाटी बघतो, मी आणि चप्पल बाहेर काढावी। एकदा एका श्रीमंत माणसाने स्वामींना विचारलं, स्वामी तुम्ही तर अंतर्यामी आहात, मग चप्पल बाहेर का काढायची? स्वामी हसून म्हणाले, अरे चप्पल बाहेर काढली की तुझा जमिनीशी स्पर्श होतो आणि तुला आठवण येते की तू मातीचा बनलेला आहेस। तुझा अहंकार तिथेच गळून पडतो। म्हणून मठात जाताना फक्त चप्पल बाहेर न सोडता आपला मीपणा, राग, चिंता सुद्धा बाहेर सोडून यायचं। जेव्हा आपण अनवाणी पायांनी आणि रिकाम्या मनाने जातो तेव्हाच स्वामी आपल्याला पूर्णत्वाने गवसतात। मोहित पारायणात बसता आलं नाही, म्हणून मी एकटीने बसून माझं वैयक्तिक गुरुचरित्र पारायण पूर्ण केलं। तो एकांत आणि समोर असलेली पोथी, स्वामींशी शब्दांच्या माध्यमातून साधलेला हा संवाद मनाला खूप शांतता देऊन जातो। पारायणातील प्रत्येक ओळ जणू सांगते की काळजी करू नकोस, मी आहे। भक्तीमध्ये जेव्हा आपण तल्लीन होतो ना तेव्हा वयाचं भान राहत नाही। आज पालखी सोहळ्यात सगळ्यांनी मनापासून फुगड्या घातल्या। त्या निरागस आनंदाच्या फेऱ्यांमध्ये स्वामींचीच माया जाणवत होती। स्वामींना तुमच्या तासनतास चालणाऱ्या पूजा अर्चापेक्षा तुमचा हा निरागस आनंद आणि भक्ती जास्त प्रिय आहे। या सप्ताहात प्रत्येक पाऊल सुखाची वाट दाखवत आहे। मोबाईलमध्ये टेक्निकल ग्लिच आल्यामुळे शूट थोडं कमी झालेलं आहे, तरी स्वामींच्या सानिध्यातला हा चौथा दिवस खूप काही शिकवून गेला। उद्याचा दिवस 5वा दिवस या सप्ताहातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। तो अनुभवण्यासाठी व्लॉग नक्की पहा। आजची ही गोष्ट आणि तारक मंत्राचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया उद्या। श्री स्वामी समर्थ।